नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अंकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचा बटेंगे तो कटेंगेला विरोध. म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला हे आवडणार नाही. तुमच्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर, लढून जिंकून दाखवेन, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. स्वतःच्या राज्यातील प्रॉब्लेम सोडून योगी बटेंगे कटेंगे म्हणत फिरतोय. नाना पटोलेंची योगी आदित्यनाथांवर टीका. आणि पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा एक है तो सेफ है ची घोषणा. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सभा झाली. यावेळी मोदी यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधत सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय. महाविकास आघाडीवाले जातीच्या नावावर लोकांना लढवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणापासून सावध राहा असं आवाहन मुंबईकरांना केलंय. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा एक है तो सेफ है चा नारा दिलाय. बटेंगे तो कटेंगे ही घोषणा चुकीची असून महाराष्ट्रातील जनतेला ती आवडणार नाही असे भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. या घोषणेचा फारसा निवडणुकीशी संबंध नाही. निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी केली जाते, पण ही विशिष्ट घोषणा चांगली नसून ती लोकांना आवडेल असं मला वाटत नाही. व्यक्तिशः मी अशा घोषणांच्या विरोधात आहे, कारण हे समाजासाठी अजिबात चांगले नाही असं म्हणत अशोक चव्हाणांनी आपलं मत व्यक्त केलंय. उत्तर प्रदेशचा योगी बाबा आमच्या महाराष्ट्रात येऊन बटेंगे कटेंगेची भाषा करतोय. मात्र या योगीच्या राज्यात यूपीएससीचे पेपर फुटल्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून हा दुसऱ्यांना अक्कल शिकवतोय असा टोला नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावलाय. ही ग्वाही या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये आम्ही दिलेली. तुमच्या मुलाबाळांना, कारण की आता राज्यामध्ये आपण पाहतोय तो योगी बाबा फिरते इकडे. योगी बाबा आहे ना तो उत्तर प्रदेशचा, तो म्हणतो की बटेंगे तो कटेंगे. हे योगी बाबा तुझ्या उत्तर प्रदेशमध्ये जा वापस, कारण की तिथं यूपीएससीचा पेपर लीक झाला आणि सगळे तरुण पोरं रस्त्यावर उतरले उत्तर प्रदेशमध्ये. आणि तो योगी इकडे फिरतोय बटेंगे की कटेंगे म्हणून सांगतोय. आपलं सुधरत नाही आणि इकडे अक्कल वाटायला येतो. मागील 3 निवडणुकांपासून भाजपाचा बालेकिल्ला बनलेल्या पूर्व नागपुरात यंदा पक्षासमोर मोठी आव्हाने आहेत. एकीकडे भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे हे विजयाचा चौकार लावण्यासाठी प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे तळागाळात प्रचारावर भर देत आहेत. मात्र या दोन्ही प्रमुख उमेदवारांसमोर महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांचे आव्हान असून बंडखोरांच्या मतांच्या आधारेच येथील निकालाचे समीकरण ठरेल असं चित्र आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून त्या कामासाठी अनेक शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवले जाणार आहे. त्यामुळे 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत शाळा भरवणे शक्य नसल्यास मुख्याध्यापकांना त्यांच्या अखत्यारीतील शाळा बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. हाय अंशुमन, तुझे 25 प्रयोग होतात. पाहिलं ना मी तुला या नाटकाचे, खूप आनंद वाटतोय. जस्ट नाटक सुरू झालं लगेच पटपट 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 25 प्रयोग पोचतोयस तू. हे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत. सध्या आम्ही आलो असतो प्रयोगाला ते, पण आम्ही सगळेजण अमेरिकेत आहोत. नाटकांचे शो चालू आहेत, श्रीमंत दामोदर पंताचे. पण तुझ्या बाबतीत नेहमीच कौतुक आहे आम्हाला. तू नेहमीच वेगळे रोल करतोस, छान निभावतोस प्रत्येक रोल, वेगळे कॅरेक्टर्स उभे करतो. त्यामुळे हे नाटकही तेवढंच चांगलं असेल. आल्यावर आम्ही नक्कीच बघू. पण तुला 25व्या प्रयोगाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रसाद ओक. पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा रौप्य महोत्सवी प्रयोग साजरा होतो. सगळीच आमची मित्रमंडळी आहे. आमचे हास्यजत्रेचे हेमंत पाटील, कार्यकारी निर्माते निखिल जाधव आणि आमचा खूप जुना खूप जवळचा मित्र अंशुमन विचारे. पाहिले ना मी तुला या नाटकाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या मनपूर्वक शुभेच्छा. येस अंशा, तुला माझ्याकडून स्पेशली खूप खूप शुभेच्छा. आणि तू नेहमीच लोकांना सरप्राईज करतोस तुझ्या कामाने. आणि मला माहिती आहे की ते नाटक पण चांगलं असेल. आमचं बघायचं राहिलं, जसं भरत म्हणाला, आम्ही आल्यानंतर नक्की बघणार आहोत. पण या निमित्ताने या नाटकाचा लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र याचं विशेष कौतुक, कारण खूप होतकरू आणि खूप वेगळ्या दमाचा लेखक दिग्दर्शक आहे. तो या नाटकाच्या निमित्ताने लोकांसमोर आलेला आहे. त्याचबरोबर यातले कलाकार सगळे आमचे मित्रच आहेत. हेमंत पाटील असेल किंवा सुवेदा असेल आणि अंशा, म्हणजे आमचा अंशुमन विचारे, या तिघांचं हे नाटक पाहिले ना मी तुला याचा 25वा प्रयोग साजरा होतोय. त्याबद्दल माझ्याकडून तुला मनापासून खूप 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 शुभेच्छा. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित सभेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.
मागच्या वेळी लोकसभेला आलो होतो तेव्हा अशीच गर्दी होती, मात्र तेव्हा पराभव झाला. जे सरकार माझ्या नेतृत्वात 2.5 वर्ष होतं ते तुम्हाला आवडलं नव्हतं का? म्हणून आपला पराभव झाला का? माझे नेतृत्व मान्य नाहीये का? एक लक्षात ठेवा, मला मोदी आणि शहा घरी बसवू शकत नाही. तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी घरी बसेन. तुमच्यासाठी माझा प्राण गेला तरी 72 मी लढून जिंकून दाखवेन, असं भावनिक वक्तव्य यावेळी ठाकरे यांनी केलंय. महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना भरघोस मतांनी निवडून देऊन कर्जत खालापूरमध्ये मशाल पेटवा, गद्दार आमदार महेंद्र थोरवेंना धडा शिकवा, असे आवाहन ठाकरे गटाचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केलंय. उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारार्थ काल खोपोलीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 20 तारखेला तुम्ही मशाल तर पेटवणार आहातच, पण तुम्ही ठरवायचं आहे की ह्या मतदारसंघात निष्ठावंत जिंकून येणार की गद्दार जिंकून येणार. तुम्ही ठरवायचं आहे ह्या मतदारसंघाच्या जनतेसाठी लढणारा माणूस पाहिजे की जो गद्दार ह्या मतदारसंघाला विकायला निघालेला आहे. कोण ठरवणार? तुम्ही कोणाला तुम्ही निवडून देणार? तुम्ही ठरवायचं आहे की नितीनजी पाहिजेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार पडल्यामुळे टेबलांवर चढून जे नाचलेत त्यांना निवडून द्यायचं. योजनेच्या नावाने 1500 रुपयांच्या टिकल्या आम्हाला नकोयत, असं महिलाच सांगतायत. आज महाराष्ट्राला महिलांच्या सुरक्षेची गरज असून त्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल. पुरंदरमध्ये सुद्धा संजय जगताप यांचा विजय होणार, असं म्हणत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रज्ञा सातव यांनी पुरंदर तालुक्यातील नीरा येथे व्यक्त केलाय. नाही, मी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये फिरली आहे. तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महिला सांगतायत की काही लाडक्या बहिणीचं काही टेन्शन घेऊ नका, हे 1500 रुपयांच्या टिकल्या काही आम्हाला नकोय, आम्हाला पाहिजे लाडकी बहीण नाही पाहिजे, तर आम्हाला सुरक्षित बहीण योजना ही पाहिजे. ही आज महिलांची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळे आज महिलांचा प्रतिसाद महाविकास आघाडीकडे आहे. सर काय सांगाल, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? प्रतिसाद आपण स्वतः समक्ष या ठिकाणी बघितलाय. 5 वाजल्यापासून रॅली या ठिकाणी चालू आहे. आता आम्ही वाल्ले या ठिकाणी सभेसाठी जातोय. आदरणीय आमदार प्रज्ञाताई सातव या ठिकाणी उपस्थित आहे आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिळाला. मी नेरेकर पंचक्रोशीचं मनापासून आभार या ठिकाणी मानेल की प्रत्येक घरातला व्यक्ती आज या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आमच्या पदयात्रेत सहभागी होता. सर्व तरुण मंडळी सहभागी होते आणि खूप मोठ्या आशेने सर्व मंडळी त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे बघतायत. आज खऱ्या अर्थाने सरकारवरती प्रचंड नाराजी ही सर्वसामान्य माणसाची आहे आणि लोकांना आशा आहे निश्चितपणे महाविकास आघाडी खूप चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला पुन्हा एकदा ते जुनं वैभव मिळून. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील डोंगरी येथे आज पहाटे एक पट्टेदार वाघ रेल्वे रूळ पार करताना ट्रेनच्या धडकेत जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पट्टेदार वाघाला बघण्याकरता आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. स्थानिक पोलीस आणि वन विभागाने वाघाला ताब्यात घेऊन उपचाराची कारवाई सुरू केली आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. नमस्कार मंडळी, मी संजय जाधव. पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिरला दुपारी 4 वाजता होणार आहे. मी हे नाटक बघायला प्रचंड उत्सुक आहे. मी खूप ऐकलंय नाटकाबद्दल. मी येणारं नाटक बघायला. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जाऊया, है ना. अंशुमन, तुझे 25 प्रयोग झाले, तुझे 500 प्रयोग झाले पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि नक्की होणार. तुला मनापासून शुभेच्छा. अंशुमन, ऑल द बेस्ट. अंशुमन मित्रा, तुझ्या पाहिलेनं मी तुला या नाटकाच्या 25व्या म्हणजे रौप्य महोत्सवी प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. सुमुख चित्रनिर्मित आणि अनामिका प्रकाशित सुनील हरिश्चंद्रनी लिहिलेलं दिग्दर्शित केलेलं हे नाटक अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतंय आणि याचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिर दादरला होतोय. अंशुमन, तुला आणि टीमला खूप शुभेच्छा. सुवेदा देसाई, हेमंत पाटील आणि तू खूप धमाल करता या नाटकात. अरे तू तर अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका आहेस आणि माझाही लाडका कलाकार आहे. त्यामुळं तुला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भंडाऱ्यात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने वॉक फॉर डेमोक्रेसी या मतदान जनजागृतीपर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध सामाजिक उपक्रम घेऊन निवडणुकीविषयी जनजागृती करण्यात आली. कुठल्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या कार्यक्रमाचा लाभ घेतला. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे महायुती उमेदवार आमदार विनोद अग्रवाल यांचा प्रचाराचा धडाका
सुरू असून गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावागावात जाऊन गेल्या 5 वर्षात झालेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. मी गेल्या 5 वर्षात कामे केल्याने पहिल्या वर्गात पास झालो असून मला दुसऱ्या वर्गात पाठवण्यासाठी कमळ चिन्हावर मतदान करून विजयी करा असे आवाहन अग्रवाल यांनी केलंय. पैसा मेरे कार्यकाल में आपको मिला क्या नहीं मिला? चाहे लाडली बहन का पैसा होगा, चाहे किसान सम्मान निधि का पैसा होगा, चाहे बोनस का पैसा होगा, चाहे सड़े गले का पैसा होगा, चाहे संजय गांधी का पैसा होगा, चाहे श्रावण बाण का पैसा होगा, पैसा मिला क्या नहीं मिला ज्यादा आपको? तो तुम्हारी परीक्षा में मैं पास हुआ कि फेल हुआ? पास हुआ तो वही क्लास में रखोगे कि आगे भेजोगे? आगे भेजने की तारीख कौन है? कौन सी बटन दबाऊंगे तो आगे जाऊंगा मैं? कौन से नंबर पे? 2 नंबर की बटन दबाना, 20 तारीख को अपोस्तमन की बटन दबाऊंगे, मैं आगे जाऊंगा। और आगे जाने के बाद में तुम्हारे गांव में तुम्हारे बच्चे. कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 वेळा आमदार राहिलेले सुरेश लाड यांना राजकारणातून संपवण्याचे काम खासदार सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांनी केल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते राजेश लाड यांनी पत्रकार परिषदेत केलाय. राजेश लाड हे माजी आमदार सुरेश लाड यांचे भाऊ असून त्यांनी सुधाकर घारे हे विश्वासघातकी असल्याचा आरोप करत आमदार महेंद्र थोरवे यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय. परंतु ज्या लाड साहेबांनी तुम्हाला राजकारणात आणलं, बोट धरून तुम्हाला राजकारणाची बाराखडी शिकवली, त्या लाड साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसे वागलात, अदृश्य शक्तीच्या बळावरती तुम्ही कसे नाचलात आणि कर्जत खालापूर मधल्या बोटावर मोजण्या एवढ्या जे तुमच्या पक्षातले दलाली करणारे नेते होते, त्या दलाली करणाऱ्या नेत्यांच्या जीवावरती तुम्ही लाड साहेबांना राजकारणामधून कुठेतरी हद्दपार करण्याचा केविलवाणा आणि घाणेरडा प्रयत्न केला. लाड साहेबांची घरातील व्यक्ती म्हणून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून सर्व घटनांचा मी जवळचा साक्षीदार आहे. आपण ज्या पद्धतीनं सारं घाणेरडं राजकारण केलं, आपण वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडलेत. कोंढाणे धरणाच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी मुद्दा मांडला. आदरणीय लाड साहेबांचा कळवळा तुम्ही गळा आत्ता काढला. निवडणुकीच्या तोंडावर लाड साहेबांची तुम्हाला तुमच्या निवडणुकीला मदत व्हावी म्हणून अशी तुमची भूमिका असावी म्हणून तुम्ही आता लाड साहेबांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी करता. प्रत्यक्षात लाड साहेबांच्या अपरोक्ष 2019च्या पराभवानंतर जो काही कालावधी गेला, लाड साहेब ज्यावेळेस पूर्णतः त्या ठिकाणी त्या पराभवानंतर त्या ठिकाणी खचले होते, त्या लाड साहेबांनी तुम्हाला उभं केलं. ज्या कार्यकर्त्यांसाठी लाड साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली सारी पुंजी लावली, प्रसंगी आयुष्यातले सारी कमाई असेल, आयुष्यातले साऱ्या वडिलोपार्जित जागा जमिनी असतील, या साऱ्या विकून तुमच्या कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी लाड साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना उभं केलंय. तुम्ही अपक्ष उमेदवारांनी याची सुद्धा जाणीव ठेवावी. 2014ला आपला राजकीय जन्म झाला. 20-25 वार्षिक 1999 पासून पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळी मात्र संबंध नव्हता. हे मी जबाबदारीने सांगतो. मी एक पक्षाचा प्रामाणिकपणाने काम केलेला कार्यकर्ता म्हणून. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.